नमस्कार. जर महाराष्ट्रातील किंवा कोणीही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं म्हणत असेल की छत्रपती शिवाजी महाराज लढाया करून थकले आणि शेवटी ते रामदास स्वामींच्या शरणी गेले आणि त्यांना म्हणाले की गुरुजी, मी आता लढाया करून थकलो आहे, हे राज्य मी तुमच्या स्वाधीन करतो. आणि रामदास स्वामींनी त्यांना असं म्हटलं की जर मी तुमचा गुरु असेल आणि तुम्ही माझे शिष्य असाल तर तुम्ही म्हणता ते मी मान्य करतो, फक्त माझी एक गुरु म्हणून तुम्हाला आज्ञा असेल की राज्याचं कारभार तुम्ही पाहायचा शेवटपर्यंत. आणि मग शिवाजी महाराज परत गेले आणि जीवनाच्या अंतापर्यंत त्यांनी राज्यकारभार पाहिला. जर तुम्हाला कोणी असं म्हणालं तर काय वाटेल? तळपायाची आग मस्तकात नाही जायची, जाईल ना. तशीच तळपायाची आग माझी सुद्धा मस्तकात गेली, मलाही प्रचंड राग आला. आणि ही पहिली व्यक्ती नाहीये. आता जे मी म्हणालो ते हे धीरेंद्र शास्त्री, स्वतःला हिंदुत्वाचे मोठे संत समजणारे धीरेंद्र शास्त्रींचे हे उद्गार आहेत. खास करून हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांना मला प्रश्न आहे की जर तुम्ही खरोखर हिंदू असाल, जर तुम्ही खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असाल, जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे पाईक असाल तर तुम्ही या धीरेंद्र शास्त्रीला अटक करून दाखवा.